यांनी घटलं असल्याचा दावा केलाय। तर कुपोषणामुळे गेल्या 3 महिन्यात फक्त 59 बालकं मृत्युमुखी पडली असल्याचं मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। मात्र एकट्या मेळघाट परिसरात गेल्या 3 महिन्यात 96 बालकांचे मृत्यू झाल्याची नोंद सरकारी दफ्तरी असून सद्यस्थितीत मेळघाटात सुमारे 40,000 बालकं कुपोषित असल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। दरम्यान मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील येत्या 20 जुलैला मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत। मेळघाट परिसरातल्या धाटणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यातली 322 आदिवासी गावं कुपोषणाच्या समस्येनं ग्रासलेली आहेत। सुमारे 2.5 लाख लोकसंख्या असलेल्या या भागात कळमरवार, हरिसाल, बैरागड, बिजुधावडी, सादराबाडी, धुळघाट, सलोना, सेमाडोह, टेभुरसोंडा, चुरणी आणि हातरू या गावांमध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे। मेळघाटात सध्या 40,000च्या वर कुपोषित बालकं असल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। त्यात सर्वसाधारण श्रेणीमध्ये 13,734, श्रेणी 1 मध्ये 14,819, श्रेणी 2 मध्ये 9,867, श्रेणी 3 मध्ये 904 आणि चौथ्या श्रेणीमध्ये 107 बालकं कुपोषित आहेत। आरोग्य केंद्रातल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना लहान सहान कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणं, पोषक आहाराच्या वाटपात सातत्य नसणं, वेळेवर उपचार उपलब्ध न होणं आणि केवळ दुर्लक्षामुळे कुपोषणाच्या 3ऱ्या आणि 4थ्या श्रेणीतली कुपोषित बालकं मृत्यूच्या दारात ढकलली जातात। मेळघाटात शासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याचं खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच मान्य केलं होतं। बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नवसंजीवनी योजनेचाही गेल्या काही वर्षात बट्ट्याबोळ झालाय। यातला विरोधाभास म्हणजे राज्याच्या ज्या भागात नवसंजीवनी योजना राबवलीच गेली नाही त्या 15 आदिवासी तालुक्यात अर्भक मृत्यूच्या दरात अजिबात वाढ झालेली नाही, पण ज्या 40 तालुक्यात ही योजना मोठा गाजावाजा करून राबवण्यात आली त्या भागात मात्र गेल्या 3 वर्षात अर्भक मृत्यूच्या दरात सातत्यानं वाढच होत असल्याचं स्पष्ट झालंय। या 40 तालुक्यात सन 2000 मध्ये 33, 2001 साली 38, 2002 साली 36 तर 2003 साली 41 इतका दर 1000 बालकांमध्ये अर्भक मृत्यूचा दर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। एकूणच सरकारी आकडेवारीत मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत असून केवळ सरकारी उदासीनतेमुळेच कित्येक कुपोषणग्रस्त आदिवासी बालकांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला गेलाय। संजय पाखोडे, ईटीव्ही न्यूज, अमरावती। नंदुरबार नागपूरचे प्रतिनिधी संजय पाखोडे आणि कॅमेरामन विनय लोहित यांनी प्रत्यक्ष मेळघाटात जाऊन वेध घेतलाय। यावर आधारित कथा मेळघाटाची व्यथा कुपोषणाची ही वृत्तमालिका आम्ही आजपासून सुरू करत आहोत। त्याचा हा पहिला वृत्तांत। सातपुडांच्या पर्वतरांगेत वसलेला मेळघाट निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे। ज्या ठिकाणी घाटांचा मेळ होतो अशा या प्रदेशाला मेळघाट असं म्हटलं जातं। महाराष्ट्रातील अन्य थंड हवेच्या ठिकाणांनाही लाजवेल असं भरभरून निसर्ग सौंदर्य मेळघाटात पाहायला मिळतं। उंचच उंच हिरवीगार सागाची झाडं, सालईचे वृक्ष, मुसळीची शेतं आणि हिरव्यागार झाडांनी नटलेल्या मोठमोठ्या पर्वतरांगा हे मेळघाटचं सृष्टी सौंदर्य। पावसाळ्याच्या दिवसात तर डोंगराच्याही खालून माणसांना स्पर्श करून जाणारं ढगांचं साम्राज्य हे तर विशेष आकर्षण आहे। सिपना, तापी आणि सापन या मेळघाटातल्या प्रमुख नद्या आहेत। तर या नद्यांना जोडणाऱ्या शेकडो उपनद्यांनी मेळघाटच्या निसर्ग सौंदर्यात भरच टाकलीये। मेळघाटाला वळसा घालून गेलेल्या चंद्रभागा नदीवर धरण बांधण्यात आलंय। चिखलदऱ्यातील निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम मानलं गेलंय। पंचबोल पॉइंट आणि धारखुरा इथला धबधबा हे पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे। नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या मेळघाटात वन्य प्राण्यांचंही अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आहे। गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प अशा 3 भागात या जंगलाची विभागणी करण्यात आली आहे। सुमारे 2200 चौरस किलोमीटर एवढा मेळघाटच्या जंगलाचा व्याप आहे। या जंगलात अनेक वनौषधी आणि तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर आढळतो। तर व्याघ्र प्रकल्पात 72 पट्टेदार वाघ, 85 बिबटे यांच्यासह बारशिंगे, रानगवे, अस्वल, मोर, लांडोर, हरिण असे विविध जंगली प्राणी आहेत। सेमाडोह आणि कोलकास या भागात वनविभागाकडून पर्यटकांसाठी जंगल सफारीची सहल देखील भरवली जाते। या जंगल सफारी अंतर्गत व्याघ्र प्रकल्पानं विकसित केलेला टुरिस्ट झोन पर्यटकांना दाखवण्यात येतो। लहान मोठी 323 गावं या मेळघाटात आहेत। सुमारे 250 गावं डांबरी रस्त्यानं जोडली गेली आहेत।
अशा या सुखी संपन्न मेळघाटातल्या आदिवासी परिवारांना कुपोषणाच्या गंभीर समस्येनं ग्रासलं आहे. गेल्या 10 वर्षात मेळघाटात सुमारे 6500 बालकं कुपोषणानं दगावली. आजही कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यात यश आलेलं नाही. गेल्या जुलै महिन्यात मेळघाटात 38 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. बालमृत्यूचं हे तांडव केव्हा थांबणार हा एक प्रश्न आज सर्वांसमोरच उभा आहे. मेळघाटातून कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ETV न्यूज, अमरावती. बातमीपत्रात आम्ही मेळघाटातील कुपोषणाची सद्यस्थिती आणि रुग्णालयातील वास्तव्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. साद्राबाडी, धुळघाट, सलोना, सेमाडोह, टेंभुरसुंडा, चुरणी, हत्रू या गावांमध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे. मेळघाटात 40,000वर बालकं सध्या कुपोषित असल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होतं. त्यापैकी सर्वसाधारण श्रेणीमध्ये 13,223, पहिल्या श्रेणीत 14,327, दुसऱ्या श्रेणीत 10,395, तिसऱ्यामध्ये 985 तर चौथ्या श्रेणीत 105 बालकं कुपोषित आहेत. 1994 पासून आजपर्यंत 6,906 बालकं एकट्या मेळघाटात कुपोषणामुळे मृत्युमुखी पडली आहेत. मेळघाटात आजच्या स्थितीत कुपोषणाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाचा ताफा वर्षभर तैनात असतो, मात्र तरीही मृत्यू होतात. मेळघाटात 3 ग्रामीण रुग्णालये असून 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर 98 उपकेंद्र आहेत. आरोग्य विभागानं कुपोषण रोखण्यासाठी मेळघाटात 700 पाडा स्वयंसेवक आणि 621 प्रशिक्षित दाई नियुक्त केल्या आहेत. आरोग्य उपकेंद्रातल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना लहान सहान कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणं, पोषक आहाराच्या वाटपात सातत्य नसणं, वेळेवर उपचार न मिळणं आणि केवळ दुर्लक्षामुळे कुपोषणाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या श्रेणीतल्या बालकांचा मृत्यू हे मेळघाटातलं सार्वत्रिक चित्र आहे. भविष्यामध्ये धोका आहे की आता आज जी कुपोषित मुलं आहे, जसा पाऊस सुरू झालेला आहे तसं नदी नाल्यांचं पाणी विहिरींमध्ये पोल्यूट करणार आहे, विहिरींना हँडपंपच्या पाण्याला पोल्यूट करणार आहे आणि जंगलामध्ये किंवा शेतामध्ये गेलेला आदिवासी हा ते पाणी पिणार आहे आणि त्यामुळे डायरियाचे आजार, थंडीवर मध्ये अंगावर कपडा नसल्यामुळे होणारे न्यूमोनियाचे आजार, सर्दी पडसा आणि त्याचा परिवार न्यूमोनियामध्ये, त्यामुळे आजारात होणारी वाढ, जसा पाऊस आलेला आहे तसं मलेरियाचं प्रमाण वाढणार आहे. या आजारांकडे जर आता लक्ष नाही दिलं गेलं तर आता हा मेडिकल प्रॉब्लेम होणार आहे आणि मुलांच्या मृत्यूची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मेळघाटात शासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याचं खुद्द आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलंय. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या नवसंजीवनी योजनेचा गेल्या काही वर्षात केवळ निधी अभावी बोऱ्या वाजलाय. राज्यांच्या ज्या भागात नवसंजीवन योजना कार्यान्वित नाही अशा आदिवासी बहुल भागातल्या 15 तालुक्यात अर्भक मृत्यूदरात वाढ झालेली नाही. मात्र राज्यातल्या ज्या 40 तालुक्यात नवसंजीवन योजना कार्यान्वित करण्यात आली त्या भागात गेल्या 3 वर्षांपासून बालमृत्यू दरात सतत वाढ होतीये हा एक उपहास म्हणावा लागेल. कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ETV न्यूज, नागपूर. महिन्यातून काहीच दिवस बालरोग तज्ज्ञ असतात हे आहे धारणीच्या रुग्णालयातील वास्तव. मेळघाटातील राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेवर ETVचा विशेष वृत्तांत. मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागातील 176 गावं ही धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत. या रुग्णालयाला 6 प्राथमिक आरोग्य केंद्र जोडण्यात आले. कुपोषण असो अथवा डायरिया किंवा मलेरिया यावर उपचार करण्याकरता या रुग्णालयात 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा आहेत. प्रत्यक्षात मात्र 4च वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी रुग्णांना सेवा देतात. विशेष म्हणजे बालकांशी निगडीत असलेला हा प्रश्न सोडवण्याकरता मेळघाटातील या प्रमुख रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांची पूर्ण वेळ जागा नाही. दर 15 दिवसांनी या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ बदलतात. तिथं आपल्याकडे सगळं म्हणजे फोटोथेरपी आहे, नंतर मग बेबी वॉर्मर आहे, इन्क्युबेटर वगैरे आहे, O2 आहे, सक्शन मशीन आहे, जवळपास म्हणजे सगळ्या सुविधा आहे. पण इथं आम्हाला वाटतं की एक म्हणजे परमनंट पेडियाट्रिशियनचं पोस्ट जर असलं तर ते फार चांगलं राहील. आतापर्यंत आपल्याकडे एकतर 15 दिवसासाठी किंवा महिन्यासाठी म्हणजे डेप्युटेशनवर येत असतो. त्यामुळे जर हा परमनंट पोस्ट जर इथं असलं तर फार छान होईल. कुपोषणाच्या प्रश्नाला सुरुवात होते ती गर्भवती मातांपासून. मात्र धारणीच्या या रुग्णालयात एकही स्त्री रोग तज्ज्ञ नाही. डॉक्टरांच्या 10 जागा रिझर्व्ह आहेत, त्यापैकी फक्त 2च डॉक्टर त्या ठिकाणी आहेत. 5 डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्या पण ते इथे आलेच नाही आणि 1 डॉक्टर 15 दिवसाच्या याच्यावर
कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्यामुळे इथे कुठे डॉक्टरचा अभाव आहे. या ठिकाणी या पूर्ण तालुक्यात जिथे कुपोषणामुळे एवढ्या महिलांचा प्रश्न आहे, बालकांचा मृत्यू होऊन झाला, इथे एकही स्त्री रोग तज्ञ नाही. कुपोषण आणि मेळघाटातील आदिवासी परिवारांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या आरोग्य समस्येवर राज्य सरकार किती गंभीर आहे याचाच हा पुरावा. ज्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञच नाही तशा दुर्गम भागात अन्य आरोग्य सेवा कशा पद्धतीनं पुरवण्यात येत असतील हे एक प्रश्नचिन्हच आहे. या विशेष वृत्तमालिकेच्या पुढील भागात आज संध्याकाळी 7च्या बातमीपत्रात आम्ही मेळघाटातील बालविवाह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यांचा वेध घेणार आहोत. मेळघाटातून कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ईटीव्ही न्यूज, अमरावती. बातमीपत्राच्या यापुढील भागात पाहूया. मेळघाटात कुपोषणाच्या अनेक कारणांपैकी बालविवाह हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. आजही इथं मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचं उघडकीस आलंय. अगदी लहान वयात लग्न होत असल्यानं मुलींची शारीरिक वाढ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना 3 ते 4 अपत्य झाल्याचे प्रकार या भागात आढळून आलेत. मेळघाटातल्या बालविवाहाच्या समस्येचा हा विशेष वृत्तांत. स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतर आजही मेळघाटातल्या आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंमागे बालविवाह हे एक प्रमुख कारण आहे. अगदी लहान वयात मुलींचं लग्न करून दिल्यानंतर त्या मुलीची पूर्ण शारीरिक वाढ झाली किंवा नाही याची खातरजमाही केली जात नाही. अगदी लहान वयातल्या या विवाहांमुळे अल्पवयीन मुलींना गर्भधारणेच्या प्रसंगी अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचा विपरीत परिणाम होणाऱ्या संततीवर होतो. वयाच्या 5व्या वर्षी या महिलेचं लग्न झालं तर ही महिला 10 वर्षाची होती. तेव्हापासून दोघंही पती पत्नी एकत्र राहतात आणि आज तिचं वय 15 वर्ष असताना हिला 2 मुलं आहेत. कुसुमकोटच्या सुखराईचा कोवळा चेहरा बघितला तरी तिचं वय किती असेल हे लक्षात येतं. अशा कोवळ्या वयात वैद्यकीय दृष्ट्या या महिलेचं शरीर गर्भधारणा करायला खरंच सक्षम आहे का याचा विचारही आदिवासी परिवारांमध्ये केला जात नाही. ग्रामीण भागात सादराबाडी, कुसुमकोट, कळमखार, हिराबंबई, बैरागड या भागात असे बालविवाह सर्रास होतात. कितने बच्चे आपको? 2. आपकी उम्र कितनी है? 15. आपकी शादी कब हुई आपको याद है? 10 साल हुआ. कितना? 10 साल. हाँ. 5 साल की उम्र में आपकी शादी हुई. हाँ. अभी कितने साल से आप साथ में रह रहे हो, पति और आप दोनों? घर वाले को? हाँ, घर वाले. 5 साल हुआ. 5 साल हो गए आप घर वाले साथ में रहते. हाँ. सादराबाडी इथल्या मंगला या आदिवासी महिलेला तिचं वय सुद्धा माहिती नाही. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ही महिला 23 वर्षांची आहे. या वयात या महिलेनं 6 मुलांना जन्म दिला. यापैकी 3 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला तर 1 बालक कुपोषणाच्या 4थ्या श्रेणीत आहे. कितना बच्चा आपको? 3 घर पे नहीं गया है. कितना बच्चा मर गया? 3 मर गया. कैसे बच्चा कैसे मर गया? मैं मारा गया. बढ़ा नहीं कर रहा. मेडिकल कैसे? कितने बच्चे आपके? 4. बच्चा कोई गुजर गया? हाँ, एक गुजर गया. क्या कारण था? किस कारण से हो गया? क्या कारण से बीमारी हो गया, गुजर गया. कुपोषणाच्या कारणांची सुरुवातच बालविवाहापासून होते. मात्र या दृष्टीनं राज्य सरकार विशेष प्रयत्न करत नाही. बालविवाह थांबवले तर कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू थांबवण्यात निश्चितपणे बरीच मदत होईल. कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ईटीव्ही न्यूज, मेळघाट, अमरावती. मेळघाटातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा म्हणून मातृत्व अनुदान योजनेअंतर्गत काही रक्कम देण्यात येते. मात्र ही रक्कम त्यांना प्रसूतीनंतर मिळतेय. कथा मेळघाटची व्यथा कुपोषणाची या वृत्तमालिकेमध्ये उद्या सकाळी 7:30च्या महाराष्ट्र माझामध्ये मातृत्व अनुदान आणि त्याची गरज यावर आम्ही दृष्टिक्षेप टाकणार आहोत. राज्यातल्या आदिवासी भागातल्या दुर्गम खेड्यात राहणाऱ्या गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य सरकारनं मातृत्व अनुदान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला दरमहा 50 रुपये याप्रमाणे 8 महिन्यांचे 400 रुपये मिळतात.
या रकमेतून तिनं गर्भावस्थेत आवश्यक असणारी जीवनसत्व आणि पोषक आहार घेणं अपेक्षित आहे. मेळघाटातील गर्भवती महिलांना या योजनेअंतर्गत मिळणारे 400 रुपये एकतर प्रसूतीनंतर किंवा सरकारचं आर्थिक वर्ष सरतेवेळी मार्च महिन्यात देण्यात येतात. या अनुदानासाठी सुरुवातीला आदिवासींनीच पैसा खर्च करावा असा चुकीचा संदेशही आरोग्य खात्यामार्फत देण्यात येत आहे. सरकार की तरफ से 400 रुपये मिले, पहले खर्चा कर लेंगे करके नहीं दे, बच्चे हो जाने के बाद में कुछ भी काम में आ जाएंगे बच्चे के शरीर में होता है, फिर भी बच्चे की तंदुरुस्त के लिए होता. पैसे पहले मिले तो होता, बाद में मिले तो कोई नहीं होता. मातृत्व अनुदानापोटी मिळणारी रक्कम मेळघाटातल्या गर्भवती महिलांना वेळेवर मिळत नाही. त्यातच अलीकडच्या काळात राज्य सरकारनं ही रक्कम कमी केली आहे. किमान गर्भवती महिलांना तरी वेळेवर अनुदान मिळावं असं या भागातल्या महिलांचं म्हणणं आहे. तो उसको भी मिलता है, पण अब शाम से बेचारे वो भी सहायता करता है. कोई का बच्चे को भी बराबर नहीं मिलता. सरकार देंगे जब भी खाएंगे ना, तो कैसा खाएंगे? गरम में उसको भी तो पैसा, पेट वाली बाई को भी पैसा नहीं मिलता है. अपन डिलीवरी होता है ना, बाई तो गरम रहता है, बाई को भी पैसा बराबर नहीं मिलता. ऊपर से पहले मिला था, बाद में तो कम कर दिया पैसा, 4-5 साल से मिल नहीं रहा है. राज्य सरकारच्या या विचित्र धोरणामुळेच गर्भावस्थेत बाळाला पोषक आहार मिळत नाही. परिणामी ते जन्माला आल्यापासूनच त्याच्या कुपोषणाला सुरुवात होते. शहरात नोकरी करणाऱ्या महिलांना गर्भावस्थेतल्या शेवटच्या 3 महिन्यात पूर्ण पगारी सुट्टी मिळते. त्याच धर्तीवर शेवटच्या 3 महिन्यात मेळघाटातल्या आदिवासी महिलांच्या पालन पोषणाची जबाबदारी राज्य सरकारनं उचलावी असाही एक मतप्रवाह आहे. मातृत्व अनुदान योजनेमध्ये गर्भवती महिलेला 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यात आणि बाळंतपणानंतर 100 रुपये महिन्याप्रमाणे त्याला अन्न पुरवठा व्हावा तिला म्हणून देण्यात येतो. तो सगळा अमाऊंट मार्च एंडिंग मध्ये देण्यात येतो. आज महिला गर्भवती आहे, आज तिला अन्नाची गरज आहे आणि तिला जो पैसा मिळाला तो मार्च मध्ये. म्हणजे त्याचं जे इंटेन्शन होतं की गर्भावस्थेत मातांना मिळावा आहार, त्यासाठी ती मॅटर्निटी बेनिफिट स्कीम होती, तर त्याचा पूर्ण संपलेलं आहे त्याचं काम. वाढत्या महागाईच्या काळात दरमहा 50 रुपये खर्च करून गर्भवती महिलांना खरंच पोषक आहार मिळतो का, हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. त्यातच मेळघाटासारख्या दुर्गम भागात बाजारहाट आणि उपलब्ध असणाऱ्या आहारावरच इथल्या महिलांचा गर्भावस्थेतला काळ जातो. त्यामुळे नेमक्या आवश्यक त्या काळातच ही योजना या महिलांच्या कामी येत नाही, हे कठोर वास्तव आहे. कुपोषणामुळे शेकडो बालकांचे बळी जात असताना हे वास्तव शासनकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणार का, हाही एक प्रश्नच आहे. मेळघाटातून कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ईटीव्ही न्यूज. महाराष्ट्र माझात आपण पुन्हा भेटूया, मात्र अल्पशा विश्राम. बच्चों को क्या नहीं खिलाते हो? बच्चों बच्चों को कुछ नहीं खिलाता, बस ऐसे मंत्र मार देता, पानी पिला देता, एक लोटा में ले लेता, 2 हाथ में जोड़ के, तो उसमें मंत्र मार देता, फिर वो पानी उनको दे देता, फिर ऐसे उतार देता, हो गए बाप भर लेता, बस उसमें से वो बीमारी खत्म हो गए, ठीक है. नहीं तो फिर अस्पताल तैयारी है. अब उनको तो इलाज ही नहीं आ रही. एक दिन जाने का है तो भगवान से भी कहाँ रोकेंगे, एक दिन जाना ही पड़ता है. ऐसा बात है. आदिवासी भागातली अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा अशा ठिकाणी गावागावातून पथनाट्य, लोकगीतं यासारख्या प्रभावी जनजागृती माध्यमांद्वारे भूमिका किंवा घरगुती उपचारांपासून आदिवासींना परावृत्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. अर्थात हे करताना स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली तर काही प्रमाणात बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र त्यासाठी सर्वप्रथम लालफितीचा अडसर कमी करण्याची आणि राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. मेळघाटातून कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ईटीव्ही न्यूज. भाजपाचे सरचिटणीस प्रमोद महाजन राखण्याच्या अनेक उपाययोजनांपैकी ही एक योजना आहे. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचं उघडकीस आलंय. खावटी कर्ज देण्याकरताही आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी पैशाची मागणी करतात, अशा आदिवासींच्या तक्रारी आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना शेतमालाचं उत्पादन निघाल्यानंतर उत्पन्नाचा पैसा मिळेपर्यंत मदत म्हणून खावटी कर्ज योजना चालवली जाते. आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांचं उत्पन्न एकाधिकार योजनेअंतर्गत खरेदी करतात. हे महामंडळ त्यांना परिवारातील सदस्यांच्या संख्येनुसार खावटी कर्जही मंजूर करतात. राज्यातल्या आदिवासी बहुल प्रदेशात ही योजना कार्यान्वित आहे.
3 सदस्य असणाऱ्या परिवारांना आता 2000 रुपये एवढं खावटी कर्ज मिळणार आहे. यापैकी 1000 रुपयांचं धान्य आणि 1000 रुपये रोख अशा स्वरूपात हे कर्ज मिळतं. 5 सदस्य कुटुंबांना 3000 रुपये तर 8 सदस्य असणाऱ्या परिवारांना 4000 रुपये एवढं खावटी कर्ज देण्यात येणार आहे. अलीकडेच विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या रकमेत 400 रुपयांवरून 2000 रुपये एवढी वाढ केली आहे. पावसाळी सीझनमध्ये त्यांच्या उपजीविकेची साधनं नसतात, अन्नधान्य घरामध्ये नसते, उपास होऊ नये म्हणून त्यांना धान्य पुरवठा करणे म्हणजे पुढचं पीक त्यांच्या हातात येईपर्यंत त्यासाठी आपण त्यांना धान्य पुरवठा करतो. खरीपाची पेरणी झाल्यानंतर साधारणतः मार्चच्या अखेरपर्यंत शेतीमालाच्या उत्पन्नाची रक्कम आदिवासींच्या घरात येते. त्यामुळे जून ते मार्च हा 9 महिन्यांचा काळ म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांसाठी उपासमारीचा काळ असतो. या काळात त्यांना धान्य मिळावं म्हणून राज्य सरकारची ही खावटी कर्ज योजना आहे. या दरम्यान घेतलेल्या कर्जाची परतफेड मार्च महिन्यात पैसा मिळाल्यानंतर करण्यात येते. मेळघाटात राज्य सरकारच्या योजनांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचं खावटी कर्ज योजना हे एक उत्तम उदाहरण आहे. या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करण्यासाठी सुद्धा आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी पैशाची मागणी करतात. अशा तक्रारी आदिवासींनी केल्या आहेत. 5 रुपये 10 रुपये जाते जाते दिया नहीं था हमारा उधर उधर साला खाने की नहीं औरत गए मजदूर को तो ठीक ऐसे हालत चालू है हमारे पहाड़ में. खावटी कर्ज योजनेच्या रकमेत वाढ करून मुख्यमंत्र्यांनी आदिवासी परिवारांबद्दल असलेली सहानुभूती दाखवली. मात्र या योजनेत होत असलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी शासनाकडून अद्यापही कसल्याही प्रमाणात ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. खावटी कर्जासाठी आदिवासींनाच लाच द्यावी लागतेय. त्यामुळे इतर लहान मोठ्या कामांसंदर्भात आदिवासींची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ETV न्यूज, मेळघाट. मेळघाटातल्या या वाढत्या कुपोषणाबद्दल काँग्रेसचे नेते रणजित देशमुख यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊयात. रणजितजी, मेळघाटातलं हे जे कुपोषणाची परिस्थिती आहे तर या परिस्थितीबाबत राज्य सरकार बेजबाबदारपणाने वागलं असं तुम्हाला वाटतं का? वर्षापासून सतत प्रश्न चालू आहे. दुर्गम भागात हे घडतात. कोणत्या तरी कर्मचाऱ्यांनी काहीतरी चूक केली तर त्याच्यावर ते शासन व्हायला पाहिजे. ते शासन करण्यामध्ये त्याचा दूषित होत असेल, परंतु या कुपोषणाकडे महाराष्ट्र शासन अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि दरवर्षीच्या प्रमाणामध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे. बरं, या कुपोषणासारख्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी काही विशेष उपाययोजना करण्याची शक्यता आहे का किंवा काही उपाययोजना करता येऊ शकतात का? उपाययोजना करणं शक्य आहे. जे जी काही यंत्रणा तिथे उभी केली यंत्रणा क्रमाने घेतली पाहिजे, त्याच्यावर प्रशासनाचा जरा बसला पाहिजे आणि कुठेही लहानची चूक लक्षात आली की त्या कर्मचाऱ्यांवर ताबडतोबीने कारवाई केली गेली पाहिजे. आदिवासी महामंडळाचा असो, शासनाचा असो, संबंधित असो, जिल्हा परिषदचा असो, कोणी असो, जरा थोडी वाढवणंही काळाची गरज आहे. बरं, हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी मेळघाटातल्या या कुपोषणाचा दौरा करण्यासाठी येत आहेत, तर त्यांच्या या दौऱ्याचा या परिस्थितीवर कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? चांगला परिणाम होईल. काँग्रेसच्या अध्यक्षांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला तिथे भेट द्यायचा आणि त्याच्यामुळं यंत्रणा सुधारेल आणि काँग्रेस पक्ष हा सिरियस आहे त्याच्या बाबतीमध्ये. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची अवहेलना होणार नाही आणि त्यांच्यासाठी थोडं सिरियसनेस वाढेल. धन्यवाद रणजितजी. हे होते काँग्रेसचे नेते रणजित देशमुख. त्यांचं असं मत आहे की सोनिया गांधी दौऱ्यावर आल्यानंतर थोडाफार परिस्थितीमध्ये फरक पडू शकतो. त्याच्यासाठी विशेष उपाययोजना होऊ शकतात. जर त्या व्यवस्थितपणे राबवल्या गेल्या तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. मेळघाटातील शेती व्यवस्था ही उत्तम आहे, मात्र त्याच प्रमाणात तिथं दारिद्र्य सुद्धा आहे. मेळघाटातल्या शेती, शेतमजूर यांच्यावर सविस्तर वृत्त आपण उद्या सकाळच्या महाराष्ट्र माझ्यामध्ये पाहू शकाल. कुपोषणानंतर आपण दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन मेळघाटात उपलब्ध नाही. वन कायद्यांच्या अडचणींमुळे जंगलातही आदिवासींना उपजीविकेचं काहीच साधन मिळत नाही. शेतमजुरांना मिळणाऱ्या मजुरीतून 2 जीवांच्या कुटुंबांचं संगोपन देखील व्यवस्थित होत नाही. शेतमजुरांच्या या परिस्थितीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. मेळघाटातील परंपरागत शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुरांची आज दैन्यावस्था झालीय. शेतमजुरांची दैनंदिनी जर बघितली तर त्यांचा जीवनपट समोर येतो. महागाईच्या या काळात मेळघाटातले शेतमजूर आजही 25 रुपये रोज एवढ्या मजुरीवर राबतो. या ठिकाणी शेतमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
एका कुटुंबाकरता नवरा बायको दोघंही शेतात राबराब राबतात, मात्र दिवसअखेर त्यांच्या हातात मजुरी पडते. त्यात संसाराचा गाडा ओढला जाऊ शकत नाही. कुटुंबातला कर्ता जरी मजुरी करत असला तरी तुटपुंजा कमाईमुळे पत्नीलाही दुसऱ्या शेतावर मजुरी करायला लागते. अशा परिस्थितीत घरी राहणाऱ्या लहान मुलाबाळांची मात्र आबाळ होते. 25 रुपए कमा के लाता तो 12 रुपए किलो चावल, 7 रुपए किलो पाव दाल मिलता, चाय पानी पी को हो गया. शाम सवेरे वही धर की मजदूरी करके खाता है. 25 रुपए में बच्चा पालेगा कि हम खाएंगा? हमको तो क्या करेंगे? 25 रुपए रोजन मिलता है, हम खाएंगे, बच्चे पालेंगे, उसमें बीमार तिजार सब कुछ होता है. घरदार घर देगा, ऐसा पानी गलता है, घर का शोभित नहीं करता, कुछ नहीं करता. यहाँ पे बड़ा बड़ा लोग है तो क्या करता, हमें कुछ भी नहीं करता, उसमें सहायता कोई नहीं देता. मेळघाटातल्या शेतमजुरांच्या परिवारांचं पालनपोषण व्यवस्थित होईल एवढी तरी किमान मजुरी त्यांना अपेक्षित आहे. पूर्वीसारखं वनवैभव आता आदिवासींच्या नशिबी नाही. फार पूर्वी हे आदिवासी जंगलातून निघणाऱ्या मध, मुसळी, कंदमुळं, जनावरांचं मांस, मोहाची फुलं यावर आपली उपजीविका चालवत असत. मात्र आता या आदिवासींचं जीवन पूर्णतः बदललेलं आहे. आता जीवन पद्धतीमध्ये, खाण्यापद्धतीमधलं त्यांच्या जीवन पद्धती आता फल फुलावरती काही प्राण्यावरती जीवन जगत असे. आज जंगलामध्ये ते सुद्धा प्राणी दिसायला फार कमी झालेले, जंगल कमी होऊ लागलेले आहे. नाही तर हायल्डिंग व्हरायटीच्या तुम्ही टिकवूड अमका तमका आहे, ज्या फुल फळ्यांची झाडं होती ती तुम्ही नायनाट केली, फक्त टिकवूड लावले हे त्यापासून त्याचा काही फायदा नाही. फायदा तुमचा आमचा आहे. वन कायद्यांच्या अडचणींमुळे या आदिवासी कुटुंबांना जंगलातून पोषक घटक मिळण्यास अडचणी येत आहेत. आदिवासींना जंगलातून साधं झाडाचं पान सुद्धा तोडता येत नाही, तर नदीच्या पाण्यात वाहत आलेल्या लाकडांवर त्यांना स्वयंपाक करावा लागतो. अपने लोग को जैसे जंगल के लकड़ी लेने जाना पड़ता है, वो बहुत दूर जाना पड़ता है. जैसे सुबह जाओ तो 12 बजे अपने जंगल में पुग जाता है, वहां से काट पीट करके वो शाम को पार में आता. वो भी आएंगे तो अब फरस्ता वाले ने हमें रोक देता है. राज्य सरकार आदिवासींच्या योजनांवर जेवढ्या गांभीर्यानं लक्ष देतं तेवढ्याच तत्परतेनं मेळघाटातील शेती व्यवसाय हा कसा बळकट करता येईल यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र आदिवासींच्या शेती व्यवसायाकडे सरकारचं सातत्यानं दुर्लक्षच झालं आहे. या भागातील शेतीमालाचं उत्पादन वाढवलं तर निश्चितच आदिवासींच्या उपजीविकेचा प्रश्न मिटेल. कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ईटीव्ही न्यूज, मेळघाट. एकूणच मेळघाटात रोजगाराच्या दृष्टीने राज्य सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याचं दिसून येत आहे. आज संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आम्ही रोजगार या विषयावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. ओरड होत असल्यामुळे मेळघाटाला निधीच्या बाबतीत झुकतं मापही देण्यात येतं. मात्र आदिवासींची मूळ समस्या असलेल्या रोजगार या विषयाकडे सरकार गांभीर्यानं बघत नाही. या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे दरवर्षी हजारो आदिवासी स्थलांतर करून अन्यत्र जातात. त्यामुळे नियमित रोजगार मिळेल याची शाश्वती आदिवासींना देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मेळघाटात रोजगार हमी योजनेच्या कामावर राज्य सरकार लाखो रुपये खर्च करतं. मात्र या योजनेमध्ये गैरव्यवहार वाढलेत. रोजगार मिळेलच याची हमखास खात्री नसल्यामुळे आपल्या परिवाराचं पालनपोषण करण्यासाठी दरवर्षी हजारो आदिवासी परिवार मेळघाट सोडून जातात. रोजगारांकरता आदिवासींचं स्थलांतर हा विषय आता नवीन राहिलेला नाही. इथं उपलब्ध असलेल्या रोजगारातून उदरनिर्वाह होत नसल्यामुळे आदिवासी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतायत. रोजगार का भी कुछ भी नहीं है, बस खेत काम कर रहा, वजह खेत काम कर रहा, घर की मजूरी, कोई गिरबो किसान का खेत में जा रहा, ऐसा मजूरी कर रहा बाबा, ऐसा पेट भर रहा. या भागात सध्या राज्य सरकारची रोजगार हमी योजनेची कोणतीही कामं सुरू नाहीत. मेळघाटात आजही इतरांच्या तुलनेत राज्य सरकारची मजुरी जास्त आहे. त्यामुळे इथं सरकारी रोजगार आदिवासींच्या समस्या कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. रोजगार इधर कुछ भी नहीं है. कभी सरकारी रोजगार को निकालो तो हम गरीबों उसमें फायदा उठाएंगे, हमारे पेट पोषण होगा. हाँ, अब बच्चे इधर बीमार है ना, हम जाएंगे मंजूरी को, वो बच्चे आते तक अच्छा रहा तो ठीक, नहीं तो साल हमारा आते तू जाते ही होगा तो फिर तू क्या काम ही नहीं है. आदिवासींच्या मूळ समस्या सुटल्या तर कुपोषणाचा प्रश्न सुटू शकतो. रोजगाराच्या समस्येमुळेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारा आदिवासी परिवार तिथेही परिवाराचं संगोपन व्यवस्थित करू शकत नाही. अशा वेळी नेमक्या पावसाळ्याच्या दिवसात हे परिवार मेळघाटातल्या मूळ गावी परत येतात. मेळघाटातील या आदिवासींना
राज्य सरकारकडून केवळ रोजगाराची अपेक्षा आहे, मात्र राज्य सरकार यांना रोजगार तर देतच नाही, मात्र यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष राज्य सरकारनं आता चालवलेलं आहे. मेळघाटातून कॅमेरामन विनय लोहितसह संजय पाखोडे, ETV न्यूज. काँग्रेस अध्यक्ष अभूतपूर्व प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. मेळघाटातल्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेविकांनी मृत्यूपंथाला लागलेल्या बालकांना वाचवण्यासाठी कुपोषित बालकांना दत्तक घेतलंय. ऑपरेशन कर्ण या नावानं सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमावर आमचे प्रतिनिधी संजय पाखोडे यांचा हा विशेष वृत्तांत. कुपोषित बालकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेला मेळघाट पॅटर्न सपशेल अपयशी ठरल्यावर अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी उदय राठोड यांनी बालकांना जीवनदान देण्याकरता एक नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन कर्ण असं या नव्या प्रयोगाचं नाव असून यामुळे मेळघाटातला बालमृत्यू दर कमी होण्याची शक्यता आहे. मेळघाटातल्या कळमळवार, हरिसाल, बैरागड, बिजुधावडी, सादरावाडी, सलोना, सेमाडोह, चुरणी आणि हत्रू या भागात आजही 107 बालकं कुपोषणाच्या 4थ्या श्रेणीत आहेत. 4थ्या श्रेणीत असलेल्या या बालकांना वाचवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी 4थ्या श्रेणीतल्या 107 बालकांना मेळघाटात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनीच दत्तक घेतलं असून पुढचे 100 दिवस पावसाळा संपेपर्यंत हे ऑपरेशन कर्ण चालणार आहे. चिखलदऱ्यामध्ये 19 बालकं आणि धारणीमध्ये 83 बालकं जी ग्रेड 4 मध्ये आहेत. ह्या सगळ्या बालकांनी आमच्या ANMनी म्हणजे नर्स तिथली जी आहे किंवा अंगणवाडी सेविका जी आहे जिथे नर्स नसेल त्या 102 बालकाला ह्या दत्तक घेतलेला आहे. आणि दत्तक घेतल्यामुळे काय त्याच्यावरती लक्ष जास्त राहील आणि केवळ माझ्या आव्हानामुळे जे आमचे अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करून जवळपास 62,000 रुपये 1 महिन्याची रोजी 20 रुपये रोजाप्रमाणे ह्या 102 मातांना मिळेल अशी अधिकाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे. ऑपरेशन कर्ण योजनेअंतर्गत आता कामावर जाण्यापूर्वी आदिवासी माता आपापली बालकं अंगणवाडीत सोडून जातील. त्यानंतर दिवसभर त्या मुलांचं संगोपन अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका करतील आणि याकरता बालकांच्या मातेला दरवर्षी 20 रुपये आहार भत्ता सुद्धा देण्यात येईल. आणि ही सर्व रक्कम जिल्हा परिषदेतल्या 25 अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 1800 रुपये जमा करून उभा केली आहे. कुपोषित बालकास दत्तक घेऊन त्याला सुदृढ ठेवतानाच स्वतः जवळचा पैसाही खर्च करावयास लावणारा ऑपरेशन कर्ण हा जगावेगळा प्रयोग आता मेळघाटात कितपत यशस्वी होतो हे पावसाळा संपल्यानंतरच कळेल. संजय पाखोडे, ETV न्यूज, मेळघाट, अमरावती. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या 1 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येतात. त्या मेळघाटमधल्या कुपोषणग्रस्त भागालाही भेट देणार आहेत. यानंतर त्या दुबार पेरणीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही भेटणार आहेत. सोनिया गांधी मेळघाटमध्ये पहिल्यांदाच येणार असल्यामुळे आदिवासी गावांमध्ये त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात गेल्या 10 वर्षात 6,500 बालकं कुपोषणानं दगावली आहेत. इथं आजही कुपोषणामुळे बालमृत्यू होतच आहेत. गेल्या 4 महिन्यात मेळघाटात 124 बालकं कुपोषणामुळे मृत्युमुखी पडली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या इथं येणार आहेत. धारणी तालुक्यातल्या दुनिया गावात जाऊन त्या सेजूलाल ढिकार या आदिवासी कुटुंबाला भेट देतील. सोनिया गांधी यांच्या मेळघाट दौऱ्याबद्दल इथल्या आदिवासी महिलांमध्ये उत्सुकता आहे. उसका नाम जानता लेकिन उसको देखा नहीं भैया. सोनिया गांधी. सोनिया गांधी यांच्या मेळघाट दौऱ्यामुळे एकीकडे राज्य सरकारचं अपयश उघड होत आहे, तर दुसरीकडे यामुळे नोकरशाहीवर जरब निर्माण होईल असं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचं म्हणणं आहे. आल्यामुळं संपूर्ण प्रशासन एकदम कडकडून जागा झालं, तत्पर झालं आणि अशा प्रकारचे व्हिजिट्स राज्य सरकारमधलं कोणी कधी कधी करताय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम निश्चितपणे होईल. सोनियाजीच्या दौऱ्याचा परिणाम फार चांगला होईल. त्याच्यामधून राज्य सरकारी यंत्रणेचा जे काही लूपहोल्स असतील ते सुद्धा बंद होण्यामध्ये त्याचा फायदा होईल. मेळघाटातून सोनिया गांधी उद्या दुपारी 3:30च्या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले इथल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. त्यानंतर त्या नागपुरात NSCIच्या शिबिराचा समारोप करतील. ETV